वीडियो को लाइक करें, हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन जरूर। न्यूज़ मास्टर मोहम्मद रहीम की खास न्यूज़। कल भुसावल में नगर पालिका की नगर अध्यक्ष गायत्री भंगाड़े ने उनकी पत्रकार परिषद में जगन भाऊ सोनवणे ने क्या प्रतिक्रिया दी, आइए देखते रहिए एक नज़र न्यूज़ मास्टर से हर पल हर वक्त हर घड़ी। सर्वांचं मनापासून या ठिकाणी मी स्वागत करतो। सर्वप्रथम पत्रकार मित्रांनो, आजच्या या पत्रकार परिषदेला दी ग्रेट लेवा पाटीदार समाजाची कन्या व दलित समाज की बेटी आमची लोकप्रिय नगराध्यक्षा गायत्रीताई भंगाडे, त्याचबरोबर आमचे सर्व नगरसेवक गटनेते परतोद आणि सर्व पत्रकार मित्रांनो, आज या ठिकाणी आपण सर्वांना माहिती आहे की आजची ही पत्रकार परिषद आम्ही या ठिकाणी यासाठी घेतली की सर्वप्रथम आपण या ठिकाणी हा व्हिडिओ बघा, लावतो व्हिडिओ, त्यानंतर मग मी बोलतो। आवाज करा। आणि जबरदस्ती करता कामाने बोलायला पाहिजे ते सांगा आपल्याला हे सांगतील तेव्हा ते आम्ही म्हणले अथवा बाहेर आणि विद्यार्थ्याला जवळ बघा मित्रांनो, बघा या ठिकाणी त्या पद्धतीने सगळं सुरू आहे। संतोष भाऊ चौधरी त्या ठिकाणी बसलेले होते आणि या ठिकाणी जे आहे हा व्यक्ती जो आहे, ज्या व्यक्तीने संपूर्ण आयुष्य जे आहे रेल्वेतून कोयला चोरला आणि गाळवावरती जाऊन विकला, हा व्यक्ती या संपूर्ण नगरपालिका सभागृहामध्ये या भुसावळ नगरीचा शिल्पकार आणि भुसावळ नगरीचे माजी आमदार, विधिमंडळ सदस्य, ज्यांना संपूर्ण भुसावळ शहरामध्ये एक ज्येष्ठ आमदार म्हणून त्यांनी संपूर्ण भुसावळ शहराचा विकास केला आणि त्यांच्या सोबत एवढा मोठा लीडर संतोष भाऊ चौधरी, त्यांच्या समोर चिल्लर नगरसेवक बघा कशा पद्धतीने या ठिकाणी विरोध करतोय, विकास कामांना विरोध करतोय आणि या ठिकाणी जे दादागिरी, बहुमताची हुकुमशाही आणि बहुमताची जी आहे गुंडशाही या ठिकाणी आपण सर्व बघत आहोत। आपण सर्व याच्यामध्ये बघू शकतात की माजी आमदार संतोष भाऊ चौधरी हे त्यांच्या चेअरवरती बसलेले आहे आणि संबंधित हे जे भाजपचे गटनेते आहे हे कुठे येऊन आरडाओरड करताय गायत्री ताईच्या टेबला जाऊन। बघा तुम्ही, संतोष भाऊ तिथं आहे आणि तो भाजपचा गटनेता त्याची खुर्ची सोडून ताईजवळ बघा, हे गोंधळ कोणी सुरू केला तुम्ही बघा। या पाहतो याचा काय संबंध आला आतापर्यंत यायच्या गायत्री ताईच्या। आता तुम्ही बघा, संतोष भाऊ त्याला काय म्हणताय, तू जागेवर जाऊन बसून बोल बघा। हॅलो, या ठिकाणी आपण ताई आणि आमचे लोकप्रिय माजी आमदार संतोष भाऊ चौधरी आणि नगरसेवक यांना षडयंत्राच्या माध्यमातून हा फसवण्याचा यांचा पूर्वनियोजित प्लॅन त्या ठिकाणी दिसतोय, आपण सर्व बघा। बीजेपी की पत्रकार परिषद में वीडियो कुछ दूसरा दिखाया गया और आप यहाँ पर ये वीडियो दूसरा बता रहे हैं, यानी ऐसा लगता है कि वहाँ पर कुछ एडिट करके बताया गया वीडियो। ये जो बात आपने पूछी पत्रकार साहब, वहाँ पर जो वीडियो बताया गया वो एडिट किया गया और हमारे पास में जो कुछ भी है हम लोग इसके बाद में भी सत्य वीडियो आपको बताएंगे। और ये वीडियो जो है, वीडियो दिखाने का काम किसने किया? नगर अध्यक्ष थे भंगाड़ा थे, तुमने किया ना, तुमने परमिशन दिया ना। हाँ, ये जो कुछ भी जो वीडियो हमारे जो भी है ओरिजिनल जो सत्य ये हमारे पास है, उनके पास में जो भी वीडियो है वो नकली है। उल्टा भुसावल की जनता को ये वीडियो देखना चाहिए, इसलिए यहाँ पर नगर अध्यक्ष ताई ने ही परमिशन दिया है कि दूध का दूध और पानी का पानी अलग होना चाहिए और सत्य जनता के पास में जाना चाहिए। ये सारे पत्रकार है, आप सबको बता देना चाहता हूँ ये किस लिए विरोध कर रहे हैं। इनका विरोध करने का कारण क्या है कि यहाँ पर जो है कि स्पष्ट है एकदम, इनकी जो लड़ाई है और हमारी जो लड़ाई है, ये लड़ाई आपने सबने समझने की जरूरत है। ही लढाई काय आहे तर ही लढाई जी आहे आम्ही विकासाच्या समर्थनमध्ये आहोत आणि ते विकासाचे विरोधक आहे
ते या ठिकाणी विकासाचे दुश्मन आहेत आणि आम्ही या ठिकाणी समर्थक आहोत. ही लढाई आहे हे या ठिकाणी आपण बघा. त्या माध्यमातून हा संपूर्ण विरोध या ठिकाणी